ज्याच्यावरती पोवाडा, मी आत्ताच बाजीप्रभूंचा उल्लेख केला, बाजीप्रभू देशपांडेंचा पोवाडा, आमचा एक खूप जवळचा मित्र, युवा मित्र रामानंद ओगले, त्याचा पोवाडा अत्यंत अंगावरती काटा आणणारा पोवाडा आहे. पूर्ण तो युद्धाचा प्रसंग तो असा उभा करतो आपल्यासमोर. पण त्याच्या बिलकुल दुसरी बाजू, त्या नाण्याची दुसरी बाजू, की ही अवतीभोवती सगळं युद्ध सुरू असताना बाजीप्रभूंच्या मनात काय आलं असेल. ही कविता खूप पूर्वी कुसुमाग्रजांनी लिहून ठेवली. सरणार कधी रण प्रभू हे कुठवर सांगू गावशी. अल्बम खूप लोकप्रिय आहे. हे हिंदू नृसिंहा प्रभू शिवाजी राजा दरवर्षी 19 फेब्रुवारीला स्टेटस लाईव्ह होते. ज्ञानातून उसळे तरवारीची पात, सगळ्यांना माहिती. पण त्याची सुरुवात श्रुती धन्य झाल्या श्रवणी आपली वार्ता, रणसागर सोडणी सेनापती आमचे पहिला, विसरला महाशय काय लाविता जात, वेडात मराठी वीर दौडले साथ. इथे कवितेची सुरुवात आहे. असंच या सगळ्या गदारोळामध्ये थोडंसं दुर्लक्षित असलेलं माझं अत्यंत आवडतं गाणं सरणार कधी रण. मी आपल्या समोर थोडंसं सादर करायचा प्रयत्न करतो. काही आपल्याकडे हल्ली जे जाहीर प्रोग्राम होतात, पाडवा पहाट किंवा पाडवा सायंकाळचे, किंवा आपले जे लाडकी मोठमोठे व्यक्तिमत्व आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त होणार अनेक प्रोग्राम होतात. पण ही गाणी त्याच्यात आम्हालाही गायला मिळत नाही आणि आपल्यालाही ऐकायला मिळत नाही. आज समोर जाणकार आहेत सगळे ऐकणार. मी हे गाणं गाण्याचा प्रयत्न करतो. सरणार कधी रण प्रभू तरी, हे कुठवर सावू खावशी. दिसू लागले अभ्रस होती, विदीर्ण झाली जरी ही छाती. अजून जळते आंतर ज्योती, कसा सावरू देह परी. होय तनूची केवळ चाळण, प्राण उडाया बघती त्यातून. मिटण्या झाले अधीर लोचन, खड्ग गळाले भूमीवर. पावन खिंडित पाऊल रोवून, शरीर पिंजे तो केले रण. कापूस पिंजणं आपल्याला माहिती काय असतं. शरीर पिंजणं म्हणजे किती दाहक कल्पना. पावन खिंडित पाऊल रोवून, शरीर पिंजे तो केले रण. शरणागतीचा अखेर ये क्षण, बोलवशील का आता घरी. शरणागती पत्करण्यापेक्षा देवाच्या घरी जाणं मला मंजूर आहे. ही जी बाजीप्रभूंच्या मनातली जी आंतरज्योती होती त्याच्यावरती तात्यासाहेबांनी लिहिली कविता. सरणार कधी प्रभू तरी, कुठवर सावू खावशी. सरणार कधी प्रभू तरी, कुठवर सावू खावशी. सरणार लागले अभ्रस होती, विदीर्ण झाली जरी ही छाती. दिसू लागले अभ्रस होती, विदीर्ण झाली जरी ही छाती. अजून जळते आंतर ज्योती,
अघे